बरं झालं आज तुम्ही मुद्दाम मला थांबवून घेतलं। गुढीपाडव्यासारखा महत्वाचा सण मला तुमच्या सगळ्यांबरोबर सासरी साजरा करता आला। आता फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे। आमचा आशीर्वाद तुला कधीच मिळणार नाही। आमचा आशीर्वाद फक्त आमच्या घरातल्या माणसांना मिळतो। अजून स्वतःचा अपमान करून घेण्याची इच्छा आहे तुझी? ऐकलंस ना त्यांचं तुझ्याबद्दलचं काय मत आहे? त्यांच्या लेकी माझं काही मत असलं तरी माझ्यासाठी त्या माझ्या सासूबाई आहेत आणि एक ना एक दिवस त्या मला नक्की आशीर्वाद देतील, माझी खात्री आहे। अभिलाषा कुठे गेली होतीस तू? या प्रकरणाची सुरुवात जिथून झाली शेवटही तिथनच व्हायला हवा होता ना। केटीला भेटायला गेले होते। श्रावणी हा विषय आजपासून माझ्यासाठी संपला। अभिलाषावर काय बोलतेस तू? तिच्या फक्त आठवणी आता माझ्या जवळ राहणार आहे। ज्या चुका श्रावूच्या बाबतीत झाल्या त्या अमोलच्या बाबतीत होता कामा नये। बरं झालं तू आलास, यापुढे कधीच तू हॉस्टेलवर जायचं नाहीस। मला आई म्हणते ते बरोबर आहे। आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की यापुढे तू इथेच राहावस। बहिणी आज पहिल्यांदाच सगळेजण माझ्या हातचं जेवणार आहेत आणि खरंच आपल्या माणसांसाठी जेवण करण्यात वेगळाच आनंद असतो ना। ह्याच दिवसाची मी वाट पाहत होते। तुम्ही सांगा ना मला कसं झालंय? तू करतेस ना, छानच होणार। अमोल, तुझ्या आई बाबांसाठी तू इथे राहायला हवंस। हे बघ, त्यांना आता तुझ्या आधाराची गरज आहे। तू जर इथे राहिला नाहीस तर ते मनाने खचतील रे। प्लीज तू असं नको जाऊस त्यांना सोडून। पण साक्षी, तुम्ही माझ्या मनाचा विचार करा ना कधीतरी। मी इथे राहिला नाही, मी एकटा नाही का पडणार आहे? इथलं लाईफ खूप वेगळं आहे माझ्याकरता। अमोल प्लीज शांत हो, बी पेशंट, सगळं ठीक होईल। काय ठीक होणार आहे? मी आता मोठा झालो। आय एम मॅच्युअर टू टेक माय डिसिजन्स, ओके? मला वाटलेलं की तू तरी मला समजून घेशील, पण जेवण कसं झालंय सांगा? आज सगळा स्वयंपाक मी केलाय। कुठे चाललीस तू? सायमानसाठी त्यांच्या खोलीत जेवण घेऊन जा। तुम्ही जेव्हा मी आलेच। आपण तसं करू शकत नाही सर। राजेश शिर्केंच्या पीडिता इस्टेटीवर विक्रमराजेंचा तुमच्या इतकाच हक्क आहे। त्यामुळे कायद्याने आपण त्यांना घराबाहेर काढू शकत नाही आणि विक्रमादित्य आणि नील राजेश यांच्या पत्नींचा देखील। त्यामुळे उद्या जर त्यांनी या प्रॉपर्टीत वाटणी मागितली तर कायद्याने आपल्याला ती द्यावी लागेल। तुम्ही जेवणार नसलात तर मीही नाही जेवणार। तुला काय वाटलं तुझ्या अशा नाटकांचा आमच्यावर परिणाम होईल? नाही साईमा, तुम्हाला काहीतरी वाटावं म्हणून मी हे सगळं करते असं अजिबात नाहीये। लग्नानंतर सासू आईची जागा घेते आणि आई उपाशी असताना मुलीने जेवण असे संस्कार माझ्यावर नाही झाले।